कोपर खैरडे प्रभाग क्रमांक 10 मधील विविध नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नगरसेवक रॉबिन मढवी यांनी आज प्रभागात दौरा केला. यावेळी शाळा परिसरातील अस्वच्छता, खचलेले रस्ते, फुटपाथवरील वाहन पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणांवरील दुर्लक्ष याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पाहणी दरम्यान सेक्टर 7 येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या मैदानाची तपासणी करण्यात आली. यावेळी शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि इतर कचरा आढळून आला. शैक्षणिक परिसरात अशा प्रकारचे साहित्य आढळल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. संबंधित विभागानं तातडीनं याकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी रॉबिन मढवी यांनी केली. तसेच डेब्रिज परिसर आणि सेंट मेरीज शाळेजवळील रस्त्यांचीही त्यांनी पाहणी केली. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय प्रभागातील अनेक फुटपाथवर वाहनांची बेकायदेशीर पार्किंग होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. फुटपाथ हे पादचाऱ्यांसाठी असताना त्यांचा वापर वाहन पार्किंगसाठी होत असल्यानं नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान अण्णासाहेब पाटील उद्यान परिसरातील विविध समस्यांचीही त्यांनी पाहणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी नगरसेवक रॉबिन मढवी यांनी नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. प्रभागातील विविध समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शाळेमध्ये प्रथमतः प्रवेश केलाच नाही. शाळेचा बाहेरचा जो आवार आहे, शाळेचं अंगण, शाळेचं मैदान, हे जर पाहिलं तर खरोखर आम्हाला वाटतं तिथे सिक्युरिटी गार्ड, कोणी प्रशासन, कोणी लक्ष द्यायला कॉन्ट्रॅक्टर आहे की नाही, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. कारण तिथे मैदानाच्या चारही बाजूला दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पॅकेटे हे आम्हाला भेटलेले आहेत. असंच जर होत राहिलं, यासाठी नक्कीच अधिकारी, जे संबंधित अधिकारी आहेत, त्यांना विचारणा मी करणारच आहे व पुन्हा याचे महिन्यातून एक दोनदा तिथे दौरे चालूच ठेवायचे. अशी परिस्थिती होत राहिली, वॉचमॅन लोक आहेत का नाही, त्यांचा ड्रेस कोड आहे का नाही, हाही प्रश्न आहे तिथे. नक्कीच विद्यार्थ्यांची जर अशी घटना होत राहिल्या, भर दिवसा जर गर्दुल्ले, चरसी, दारुडे जर शाळेच्या अंगणात जर हे कृत्य करत राहिलं तर विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यातच आहे. प्रायव्हेट फुटपाथ चालण्यासाठी आहेत, त्याची वारंवार मी तक्रारी केलेल्या आहेत. तर त्यांवर कारवाई कोण करणार, प्रशासन करणार की ट्रॅफिकवाली करणार, हाच त्यांना पडलेला प्रश्न आहे. जातात किंवा कमर्शियल काही कारणासाठी वापरले जातात, त्यांवरही लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण जिथे उभे आहोत ते आहे अण्णासाहेब पाटील मैदान. स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील, इतकी सुंदर वास्तू जी पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांच्या नावाने, तिथे आपण प्रवेश करताना गेटवरती पहिला कचरा साठलेला आहे, डेब्रिज आहे. कुठलंच मला प्रश्न पडलाय, प्रशासन करतंय काय? अधिकारी, आम्ही गेल्यावरती अधिकारी उत्तर चांगलं आहे, सहकार्य करतात, पण प्रत्यक्षात कृती काय? आज गार्डनमध्ये खेळणी नाहीत, बसायला जागा नाही, काय परिस्थिती आहे? कोण याच्याकडे लक्ष देईल? ग्रिल आहेत, त्या तारांनी बांधलेले आहेत, गेट आहेत, ते साखल्याने बांधलेले आहेत. गेट तर खुल्लंच आहे, अण्णासाहेब पाटील मैदान आहे, कदाचित कोणाला तरी दान दिलेलं आहे. स्टेज उघडं आहे, पूर्ण उघडं आहे, म्हणजे कोणीही या वास्तूमध्ये काहीही करू शकतो अशी सूट कदाचित नागरिकांना दिलेली आहे. नक्कीच नागरिकांसाठी त्या सोयी सुविधा चांगल्या वापरासाठी, पण त्याचा रात्री अपरात्री किंवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने वापर होत आहे. याच्याकडे जर दुर्लक्ष केलं नाही तर वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. प्रभागामध्ये तुम्हाला आता बदल करावेसे वाटतात आणि नेमकी तुम्ही या प्रभागामध्ये काय लक्ष देणार आहात? नक्कीच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आज नवी मुंबई शहर हे नागरिक राहण्यासाठी योग्य आहे, परंतु प्रत्यक्षरित्या जी अवस्था आहे, जी परिस्थिती आहे ती बिकट आहे. याच्यात जर आम्हाला अधिकाऱ्यांनी सहकार्य नाही केलं तर आमचं सर्व असून आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल.